शेत रस्त्याची मोहीम त्या ठिकाणी सुरू झाली आणि आज जर कोण शेत रस्त्याचं जनक असेल तर ते लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब हे जनक आहेत. कुणी एक कुटायचं आणि मी जनक आहे म्हणायचं हे या जिल्ह्यात चालणार नाही. प्रत्येक गोष्ट लातूरात झालेली सुद्धा प्रत्येक गोष्ट मीच केली आणि मी केली पण आमच्या जीएसटीच्या पैशातून तू केली ना, तुझ्या घरचे पैसे थोडे घालून तू केली. हे पण आपण प्रश्न त्या ठिकाणी विचारतात. गावोगावी रस्ते अडवत आहेत, लोक खूप हुशार आहेत. कोण कशा पद्धतीने काम केले, कोण गुत्तेदारीसाठी काम केले, कोण कमिशनसाठी काम केले, हे सगळं आपल्याला पाठ आहे. आणि गुत्तेदारीने कमीत कमी आम्हाला सांगू नये की विकास कसा केला जातो. त्यांनी त्यांच्या कमिशन पुरतं त्या ठिकाणी बघितलं तर ते ठीक राहील. 2 एकर जमीन असलेला माणूस आज 700-800 एकरचा मालक 5 वर्षात कसा झाला, एका शिक्षकाचा मुलगा 700 एकर जमिनीचा मालक कसा झाला, हा प्रश्न उद्या आपल्याला गावोगावी जाऊन निश्चितपणाने विचारावा लागेल. हे सगळं आपल्याला आपल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनाच वाटते की शांत असे आहेत अध्यक्ष. प्रसंग बघून वागायचं असते. आपल्या नेतृत्वाने ज्या पद्धतीने आपल्यावर संस्कार केलेत, जिथं गोड बोलून विषय संपू शकतो तिथं गोड बोलून आणि जिथं दंडुका हातात घ्यायची वेळ येईल त्या ठिकाणी दंडुका हातात घेऊन आता पैलवान लोक आपल्या साथीला सगळे आलेत. त्या पद्धतीने ह्या तालुक्याच्या आमच्या तालुक्यात त्याचा हा विषय नव्हता पण आता तो होतोय तर त्याला तसं प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी सज्ज आहोत. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. आदरणीय हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.